नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते। बऱ्याचदा आपल्याला भाजी चपाती करायचा कंटाळा येतो किंवा नाश्त्याला देखील आपल्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो। अशा वेळी काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। त्यावेळी तुम्ही मस्तपैकी अशी ही रेसिपी बनवू शकता। ही एकच रेसिपी बनवणे तुम्हाला भाजी आणि चपाती दोन्ही बनवायची अजिबात गरज नाही, इतकी मस्त रेसिपी आहे। तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। त्यासाठी इथं बघा आता मी 1 वाटी इतकं हे गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ घेतलं। यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात। आता हे मीठ आणि हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून लागेल असं पाणी घालून आपण एक चांगली अशी कणिक मळून घेणार आहोत। कणिक मळताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कणिक जास्त घट्टही नाही मळायची आणि अगदी पातळही नाही मळायची, थोडीशी मीडियम मध्ये मळून घ्यायची, जेणेकरून आपली रेसिपी पण अगदी छानपैकी ही तयार होते। तुमच्याकडे जर शिल्लक कणिक असेल तुम्ही ती देखील नक्कीच वापरू शकता। कणिक चांगली मळून झाल्यानंतर वरून मी अर्धा चमचा तेल घातलं आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं मी चांगली अशी मळून घेतली। कणिक जर तुम्ही चांगली मळलीत ना तर रेसिपी पण अगदी मस्त आणि छानच तयार होते। तर आता बघा साधारणपणे 3 ते 4 मिनिटं ही तेल घालून मी कणिक मस्तपैकी मळून घेतली। आता कणिक अगदी छानपैकी तयार झाले तर ही रेस्ट व्हायला आपण एका साईडला ठेवून देऊयात आणि तोपर्यंत आपण कणिक भिजेपर्यंत पुढची जी काही कृती आहे ती करायला आपण घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवले आणि ह्यामध्ये मी 1 मोठा चमचा धने, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा बडीशोप घातली आणि हे 2 मिनिटं मध्यम गॅसच्या आचेवरती परतवून घ्यायचं। धने, जिरे आणि बडीशोप असल्यामुळे खमंगपणा खूप छान येतो। 2 ते 3 मिनिटांनंतर बघा अगदी मस्त असा खमंगपणा यायला सुरुवात झालेली आहे। तर आता छान असा खमंग आणि थोडासा रंग चेंज झाला की गॅस बंद करून हे थंड करून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता आपण हे चांगलं असं थोडंसं मोठं, फार बारीकही नाही फार अगदी मोठंही नाही, असं मीडियम याच्यामध्ये याची थोडी पेस्ट करून घ्यायची किंवा पूड करून घ्यायची। अशा पद्धतीनं पूड तयार तर लगेचच पुढची कृती करूयात। त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवला, पॅनमध्ये 1 मोठा चमचा तेल गरम करून घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर पाव चमचा हिंगपूड घातली। आता गॅस अगदी बारीक करून 2 ते 3 मोठे चमचे मी डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घातलं आणि हे बेसनचं पीठ आपण तेलावरती छान असा मस्त खमंग वास येईपर्यंत भाजून घेणार आहोत। रेसिपी अगदी साधी सिंपल आहे। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका, जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील। बेसन 2 मिनिटं भाजून घेतलं, त्याचा छान असा हलकासा कच्चापणा निघून गेला की मग छान सुटे झाले की याच्यामध्ये मसाले घालायचे। ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण, पाव चमचा हळद पूड, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला वापरला। आता हे सगळे मसाले चांगलेसे मिक्स करून पुन्हा हे बेसन पीठ एक 2 ते 3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं। बेसनाचा जो काही कच्चापणा आहे तो निघून गेला पाहिजे। आता बघा रंग पण अगदी छान आले आणि बेसन पीठ पण अगदी छान सुट तयार झालेलं आहे। ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घातलं, त्यानंतर आपण मगाशी जे वाटण थोडंसं ओबडधोबड करून घेतलं होतं तर ते सगळं घातलं। तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी किंवा जास्त पण करू शकता। त्यानंतर पाव चमचा साखर आणि पाव चमचा मी आमचूर पूड वापरले। आमचूर पूड नसेल तर चाट मसाला किंवा मग अर्ध्या लिंबाचा रस पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता। आता हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं। तुम्ही ह्या स्टेजला टेस्ट देखील करून घेऊ शकता, जर काही मीठ वगैरे कमी असेल तुम्ही ते ऍड पण करू शकता। आता हलकासा पाण्याचा हबकारा मारून हे छान असं मिक्स करायचं। पाण्याचा हबकारा मारला की बेसनाचा जो काही उरला सुरला कच्चापणा आहे तो पण निघून जातो। त्यामुळे थोडासा पाण्याचा अगदी 2 ते 3 वेळा हलकासा हबकारा मारून हे छान असं करून घेतले। सारण तयार आहे, गॅस बंद करून घेऊयात। सारण थंड होईपर्यंत आपली कणिक पण बघा चांगलीशी रेस्ट झालेली आहे। आता आपण याचे साधारणपणे पुलक्यावडे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत। 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये हे 3 ते 4 अगदी मस्तपैकी हे पराठे तयार होतात। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पद्धतीने मी एक पारी अशी बनवून घेतली। मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवलं आणि कडेनं पातळसर करून घेतलं। अशा पद्धतीने आपण ज्या पद्धतीने पूर्णाला कणिक करतो ना अगदी तशीच करून घेतली होती। आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला 2 चमचे जे सारण थंड करून घेतलं होतं ते सारण घालायचं आणि त्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्याच पद्धतीने आपण एका हाताने हे सारण आतमध्ये छान प्रेस करून घ्यायचं। आता पुन्हा थोडी जागा तयार झाली तर पुन्हा आपण याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण घालून घ्यायचं। आता मला सारण जास्त आवडते म्हणून मी थोडं जास्त सारण वापरले, पण तुम्हाला जर मीडियम सारण आवडत असेल तुम्ही थोडं कमी पण सारण घालू शकता। पण अशा पद्धतीने सारण घातल्यामुळे आता थोडं जास्त सारण बसतं, ही एक वेगळी टीप आहे। आता वरची बाजू छान आपण करून घेतली आणि पॅक करून घेतली, जेणेकरून सारण जे आहे ते आतलं बाहेर येणार नाही। आता अगदी हलक्या हाताने मग आपण हे थोडंसं प्रेस करून घ्यायचं। अशा पद्धतीने हे गोळा प्रेस केल्यामुळे आज जी काही एक्स्ट्राची हवा भरली असते तर ती पण निघून जाते आणि जेव्हा हा पराठा लाटतो आपण
तेव्हा त्यातलं सारणही बाहेर येत नाही. पुन्हा एक गोळा घेतला आणि हातावरती अशा पद्धतीने त्याची पारी जी आहे ती पारी बनवून घ्यायची. तुम्हाला जर ही पारी बनवता येत नसेल, तुम्ही थोडंसं हे लाटून थोडंसं पुरी एवढं देखील बनवू शकता. आता ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सारण कमी किंवा जास्त देखील भरू शकता. छान हे हाताने आत प्रेस करून घेतलं की वरच्या बाजूला छान पोळी येते आणि पुन्हा मग ती मस्तपैकी छान पॅक करून घ्यायची. बऱ्याच वेळा जर तुम्ही ऐकलं असेल किंवा खाल्लं असेल शेगाव कचोरी, तर शेगाव कचोरीमध्ये जे सारण बनवतो तर तेच मी सारण बनवून घेतले. फक्त आज आपण कचोरी न बनवता पराठा बनवतोय. कचोरीला फार जास्त तेल लागतं, पण पराठ्याला अगदी कमी तेल लागतं. साधी सोपी रेसिपी आहे, अगदी सगळ्यांना आवडीने. चव मात्र कचोरीचीच लागणार आहे, फक्त आपण फ्राय न करता अगदी छान शेकून घेतोय. तर हे गोळे बघा सगळे तयार आहेत. थोडंसं आता गव्हाचं पीठ टाकून पोळपाट याच्यावरती घ्यायचं. हा गोळा पुन्हा छान असं गव्हाच्या पिठामध्ये गोळून आपण जी बाजू पॅक करून घेतली होती ती बाजू वरच्या बाजूला घ्यायची. अलगद हाताने हे पुन्हा थोडंसं प्रेस करून हे सगळीकडे छान सारण पसरवून घ्यायचं. आता आपण अगदी अलगद हातानं हा छानपैकी जाडसर असा पराठा लाटून घ्यायचा. पराठा लाटताना मी एकाच बाजूने तो लाटून घेते, जेणेकरून तो फुटणार नाही. आणि जर समजा चुकून एखाद्या वेळेस सारण जरी बाहेर आलं तरी घाबरण्याची काहीच गरज नाहीये, कारण आपण पराठे बनवतो. त्यामुळे जरी सारण बाहेर आलं तरी देखील काहीच हरकत नाही. तुम्ही जर शेगाव कचोरी कधी खाल्ली असेल तर मला नक्की कमेंटमधून सांगा, आणि तुम्हाला ती आवडली होती का हेही मला कमेंट करून सांगा. तर खूप मस्त असे पराठे बघा छान तयार झालेत. फार जास्त पातळही नाही लाटले, फार जास्त जाडही नाही लाटले. पुन्हा दुसरा गोळा घेऊन अगदी मी तसाच तो लाटून घेते. बऱ्याच वेळा आपण प्रवासात वगैरे जाणार असतो, त्यावेळी आपल्याला काय न्यायचं हा प्रश्न पडतो. त्यावेळी हे पराठे नक्की नेऊ शकता, कारण हे पराठे साधारणपणे 8 दिवस टिकतात. कारण ह्यामध्ये आपण जे वापरलेलं सर्व सामान आहे ते छान भाजून घेतलेलं आहे, आणि त्यामुळे याची चव पण खूप छान लागते. प्रवासामध्ये, नाश्त्याला, संध्याकाळच्या हलक्या फुलक्या भुकेला चपाती भाजीचा कंटाळा आला असेल तेव्हा अशी ऑल इन वन रेसिपी आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. छानपैकी तव्यावरती तेल सोडून हे पराठे अगदी छान अशा पद्धतीने दाबत दाबत दोन्ही बाजूने अगदी खरपूस हे छानपैकी पराठे भाजून घ्यायचे. आपण गव्हाचं पीठ जेव्हा कणिक मळी तेव्हा तेल घातलं होतं, त्यामुळे फार जास्त तेल लावायची गरजही नाहीये. फक्त प्रेस करून जर तुम्ही छानपैकी हे पराठे भाजाल ना, तर छान डाग पडतात आणि गव्हाचं पीठ आणि तेल असल्यामुळे अगदी क्रिस्पीनेसपणा पण येतो. पराठे आहेत ना अगदी आहे असे राहतात. मी बऱ्याच वेळा जेव्हा ट्रॅव्हलिंगला वगैरे जाणार असते त्यावेळी असे पराठे प्रेफर करते, कारण हे पराठे ना अगदी हलके असतात. आतमध्ये सारणही खूप छान आणि टेम्पटिंग असल्यामुळे प्रवासात खातानाही मजा येते. बाहेरचं काहीतरी खाण्यापेक्षा काहीतरी असं काहीतरी वेगळं असेल ना तर त्याची खाताना मजा अगदी खूप छान लागते. हे पराठ्याला कोणत्याही प्रकारे भाजी चटणीची गरज नाही आहे. आजचं जे सारण आहे ते आपण खूप चविष्ट बनवल्यामुळं हे पराठे आपण नुसते देखील खाऊ शकतो. तर सगळे पराठे बघा मी अगदी मस्तपैकी छान असे डाग पडेपर्यंत शेकून घेते. अगदी छानपैकी आपले हे मस्त असे शेगाव कचोरी पराठा तयार आहे. खूप छान गरमागरम हे पराठे आपण लगेचच सर्व करायला घेऊयात. आता इथं मी पराठे हे दह्यासोबत असेच शेअर केलेले आहेत, पण तुम्ही हे नुसते देखील नक्कीच खाऊ शकता. पराठ्यामध्ये जे सारण आहे ती भरण्याची टेक्निक थोडी वेगळी असल्यामुळे सारण अगदी डबल असतं. त्यामुळं आतली जी पारी आहे ती पातळ आणि सारण मात्र डबल, त्यामुळं खाताना ना अप्रतिम चव लागते. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला एक पराठा उघडूनही दाखवला, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आतपर्यंत सारण याचं छानपैकी पोचलेलं आहे. चला तर मग भेटत असे काय छान आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त रहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.